प्रत्येक मनुष्यासाठी स्वाभिमान हा फार महत्त्वाचा असतो। आपल्या जीवनामध्ये स्वाभिमान असेल तर आपण ताठ मानेने जगता येते। अहंकार आणि स्वाभिमान या दोघांमध्ये फार फरक आहे। प्रत्येक माणसाला आपला स्वाभिमान हा जगता आला पाहिजे, नाहीतर बऱ्याच ठिकाणी माणसाला गृहीत धरून त्याचा फायदा घेतला जातो। काही ठिकाणी त्याचा अपमान देखील केला जातो। या कारणामुळे आपण कुठे कसे वागले पाहिजे, आपला स्वाभिमान कसा जपला पाहिजे हे प्रत्येकाला समजायला पाहिजे। जर तुम्ही स्वाभिमान जपला तर कुणी तुम्हाला वाकड्या नजरेने बघणार नाही। एखाद्या व्यक्तीच्या मागे इतके पण वेडे होऊ नका की ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील आणि तुम्ही तुमचा स्वाभिमानही गमावून बसाल। त्यासाठी वेळीच सावध व्हा, स्वाभिमान जपा। मुलगी आहात म्हणून स्वाभिमान गहाण ठेवण्याची नक्कीच गरज नाही। स्वाभिमान हे आपल्या वागण्याचे फळ आहे। जसे आपण वागू तसेच फळ आपल्याला मिळते। तुमच्या आयुष्यात कुणीही टिकून राहावं यासाठी तुम्ही कधीही हात पसरू नका। तुमचे मेसेज कॉल नंतरही कुणी तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर सरळ त्या व्यक्तीच्या आयुष्यातून निघून जा। यालाच स्वाभिमान असं म्हणतात। आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होतोय असं जाणवायला लागलं तर तिथून लगेच निघून जायला हवं। कुणीही अपमान करायच्या आधी आपण स्वाभिमान जपलेला बरा। महिलेच्या यादीमध्ये तर स्वाभिमान हा पहिल्या क्रमांकावर असायला हवा। कोणासाठीही तुम्ही तुमचे वागणं बदलू नका। स्वाभिमानच सर्व काही आहे। कोणत्याही नात्यासाठी स्वाभिमान गहाण ठेवणं हे कधीच योग्य नाही, कारण तुम्ही जर स्वाभिमान जपला नाही तर कोणतंही नातं तुम्ही जपू शकत नाही। कोणत्याही नात्याचा पाया हा विश्वास, आदर, स्वाभिमानावर टिकून असतो। लोक तुमच्या मागे काय बोलत राहतात याचा कधीही विचार करू नका। लोक आहेत ते स्वतःकडे न पाहता बोलतच राहणार, पण स्वाभिमान जपत पुढे चालत राहिलं तर अशा लोकांचा विचार मनातही येत नाही। लोकांशी स्वतःची तुलना करण्यापेक्षा आपल्याला काय हवंय ते आधी पहा। स्वाभिमान जपला तर कुणाशीही तुलना करण्याची अजिबातच गरज भासणार नाही, कारण तेव्हा आपण स्वतःला अधिक समजून घेऊ शकतो। स्वतःची जबाबदारी स्वतःच स्वीकारायला पाहिजे, तर आपोआप स्वाभिमान जपला जातो। कोणत्याही गोष्टीचा भाव करत जगण्यात काहीच अर्थ नाही।